एप्रिल 10वा हप्ता वाटप मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। बहिणींना लाडक्या ताईंनो अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे। 2100 रुपये हो 2100 रुपये हप्ता तुम्हाला कधी मिळणार आहे? तो लवकरात लवकर मिळणार आहे। अशा स्वरूपाची एक मोठी बातमी समोर आली आहे। बातमी तुम्हाला डायरेक्ट मी दाखवणार आहे। आत्ताची सर्वात लेटेस्ट बातमी आहे। एक मोठ्या मंत्र्यांनी या ठिकाणी ही न्यूज दिलेली आहे। 2100 रुपये लाडक्या बहिणीचा हप्ता जो तुम्हाला 1500 रुपये भेटत आहे तो 2100 रुपये कधी भेटणार? याच्याबद्दलची एक मोठी बातमी समोर आलेली आहे। त्याचबरोबर दुसरी आनंदाची बातमी शेतकरी बांधवांसाठी आहे। नमो शेतकरी योजना मधला जो हप्ता होता 6वा हप्ता तो देखील या ठिकाणी वाटपाला सुरुवात झाली आहे। आज सकाळपासून बऱ्याच शेतकरी बांधवांना या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचे पैसे देखील भेटलेले आहेत। तर लाडक्या ताईंनो तुमच्यासाठी ही गुड न्यूज आलेली आहे। ती गुड न्यूज तुम्हाला मी सर्व दाखवणार आहे। त्याचबरोबर शेतकरी बांधवांना मी विचारत आहे की शेतकरी बांधवांनो तुम्हाला हा 6वा हप्ता नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता भेटला आहे का नाही? एकदा मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। चला तर व्हिडिओ सुरुवात करूया आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे। 2100 रुपये तुम्हाला कधी भेटणार आहे? त्याचबरोबर हा एप्रिलचा महिन्याचा हप्ता 10वा हप्ता कधी भेटणार आहे? याच्याकडे पण बऱ्याच ताईचं या ठिकाणी लक्ष लागलेलं आहे। बऱ्याच जणांना वाटत आहे की पडताळणीनंतर हा 10वा हप्ता भेटेल। एप्रिल महिन्याचा हप्ता नेमकी काय बातमी आहे? सगळ्या गोष्टी बघूया, पण या ठिकाणी व्हिडिओ अगोदर तुम्हाला मी दाखवणार आहे। पुराव्यासहित सगळ्या गोष्टी दाखवत आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला मी पुढच्या गोष्टी सांगणार। त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। आणि चॅनलला नवीन कोणी आला असताल ताईंनो दादांनो शेतकरी बांधवांनो तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। खूप महत्त्वाचं हे चॅनल तुमच्यासाठी आपण सुरू केलेलं आहे। चला या ठिकाणी बघूया। या ठिकाणी लाडक्या ताईंनो सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला हा व्हिडिओ मी दाखवणार आहे ज्याच्यामध्ये 2100 रुपये बाबतीमध्ये आलेला आहे। चला बहिणींना 2100 रुपये देण्याबाबत सरकार सकारात्मक आहे असं वक्तव्य केलंय विधान परिषद। लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याबाबत सरकार सकारात्मक आहे असं वक्तव्य केलंय विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर निधन कोराळे यांनी। लाडक्या बहिणींना लवकरात लवकर 2100 रुपये मिळतील असा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केलाय। पाहुयात नेमकं ते काय म्हणाल्यात। 2100 रुपये कधी मिळणार आहेत ते काय बोलतात बघा। आता सरकार याबद्दल सकारात्मक आहे। लवकरात लवकर जेव्हा शक्य होईल त्याला सरकार ते देईल पाहिजे। आता त्यांचे स्वतःचे बचत गट किंवा क्रेडिट सोसायटी तयार करून त्याचा विनियोग कसा करता येईल यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे। लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याबाबत सरकार सकारात्मक आहे असं वक्तव्य केलंय विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम कोरे यांनी। लाडक्या बहिणींना लवकरात लवकर 2100 रुपये मिळतील असा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केलाय। पाहुयात नेमकं त्या काय म्हणाल्यात तर लाडक्या ताईंनो तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल, तुम्ही स्वतः ऐकलं आहे की नीलम गोरे यांनी डायरेक्ट बोललेलं आहे की लवकरात लवकर तुम्हाला 2100 रुपये या ठिकाणी लाडक्या बहिणीचे भेटणार आहेत। तर लाडक्या ताईंनो एक छोटा तुम्हाला प्रश्न विचारतोय। तुम्हाला आता सध्या 1500 रुपये मिळत आहेत। सर्वांना ते मिळत राहणार आहे त्याच्याबद्दल काही शंका नाहीये, पण तुम्हाला 2100 रुपये मिळाले तर कसं वाटेल बरं? वाटेल का तुम्हाला? हे 600 रुपये एक्स्ट्रा मिळाल्यानंतर तुमच्या घरामध्ये याचा फायदा होणार आहे का? एकदा मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय सर्व लाडक्या ताईंनी। एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय 2100 रुपये तुम्हाला मिळाले तर आनंद होईल का नाही? एकदा पटपट सर्व ताईंनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय। चला आता आपण पुढच्या गोष्टीकडे वळणार आहोत। तुमच्या काही प्रश्न असतील, अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे। आणि बघा लाडक्या ताईंनो, जो 10वा हप्ता आहे, एप्रिल महिन्याचा हप्ता आहे, तो तुम्हाला लवकरात लवकर भेटणार आहे। त्याच्याबद्दल पण आता तारखा समोर येत आहेत, त्या देखील तुम्हाला सांगणार आहे। त्याच्या अगोदर एक गोष्ट लक्षात ठेवा लाडक्या ताईंनो, तुमचं फॉर्मच स्टेटस अप्रूव्ह असायला पाहिजे। अप्रूव्ह जर असेल तर आणि तरच तुम्हाला या ठिकाणी पुढचा 10वा हप्ता भेटणार आहे। मी ओरडू ह्याच्यासाठी सांगत असतो की बऱ्याच ताईंना समजत नाहीये। बोललेलं की बाबा किंवा न्यूजपेपरला बघता, टीव्ही मध्ये बघतात, त्यांना त्या गोष्टी समजत नाहीत। त्याच्यामुळे सोप्या भाषेमध्ये तुम्हाला मी सांगत असतो, ओरडू सांगत असतो, मोठ्या आवाजात सांगत असतो की लाडक्या ताईंनो ह्या गोष्टी तुम्ही चेक करा। लक्षात घ्या, सगळ्यात पहिली गोष्ट डीबीटी तुमचं ऍक्टिव्ह असायला पाहिजे, ही पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट आहे तुमचं फॉर्मचं स्टेटस या ठिकाणी अप्रूव्ह असायला पाहिजे। जर रिजेक्ट झालं तुमचं फॉर्मचं स्टेटस किंवा पेंडिंग मध्ये गेलं तर तुम्हाला पैसे भेटणार नाहीत।
पुढचा हप्ता भेटणार नाही आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इतर योजनेचा तुम्ही लाभ घेत असाल आणि त्याच्यापुढे जर यश आलं तुमच्यापुढे तरी तुम्हाला पैसे भेटणार नाहीत. त्याच्यामुळे ह्या गोष्टी सर्वांनी चेक करायच्या आहेत. पहिली गोष्ट चेक करायची आहे तुमचा ह्या ठिकाणी रिमार्क जाऊन तुम्हाला स्टेटस चेक करायचं आहे. अप्रूव्ड आहे का पेंडिंग आहे का रिजेक्ट आहे हे तुम्ही चेक करायचं आहे. लाडक्या मित्रांनो, सर्वांनी पटपट एकदा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमचं स्टेटस अप्रूव्ड आहे का, पेंडिंग मध्ये गेलंय का, रिजेक्टेड झालेलं आहे का, रिव्ह मध्ये आहे. आता बऱ्याच ताई म्हणत असतील की सर आम्ही नारीशक्ती ॲपवरून फॉर्म भरलाय, तर नारीशक्ती ॲपवाल्या ताईंनी कसं बघायचं. सर आम्ही ऑफलाईन फॉर्म भरलाय, आम्ही कसं बघायचं. तर त्यांच्यासाठी देखील सांगतो तुम्हाला लाडक्या ताईंनो, कोणी नारीशक्ती ॲपवरून फॉर्म भरलाय एकदा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. ज्या ताईंनी नारीशक्ती ॲपवरून फॉर्म भरलाय ऑफलाईन, ज्यांनी फॉर्म भरलाय त्यांनी मला पटपट एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्यांना पण मी सांगणार आहे की तुम्हाला कसं चेक करायचं आहे. काळजी करू नका. चला या ठिकाणी सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे की तुम्ही फॉर्म कसा भरला होता. चला या ठिकाणी बघूया. काही प्रश्न उत्तर या ठिकाणी आपण घेणार आहोत. बऱ्याच ताईंनी या ठिकाणी प्रश्न विचारले होते. तुम्ही पण अशा स्वरूपात तुमच्या अडचणी विचारू शकता. त्याच्यावर मी तुम्हाला उत्तर देणार आहे. चला पहिला प्रश्न. सर माझं नाव सारिका खडसे, माझा जिल्हा वाशिम, माझं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे. दादा खरंच आम्ही गरीब आहोत. तर लाडक्या ताईंनो बघा, या ताई म्हणत आहेत की माझं 2.5 लाखापेक्षा उत्पन्न कमी आहे. 100% लाडक्या ताईंनो बघा, लाडकी ताई जी लाडकी ताई आहे तिला 100% पैसे भेटणार म्हणजे भेटणार. कोणीच अडवणार नाही. 2.5 लाखाचं जे उत्पन्नाची अट आहे त्याच्यामध्ये तुम्ही बसत आहात तर 100% तुम्हाला पैसे भेटणार म्हणजे भेटणार. पण घरामध्ये 4 चाकी आहे का, एकदा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. फक्त तुमचं असं नाही की उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे आणि 4 चाकी घरामध्ये आहे तरी चालणार नाही. 4 चाकी घरात नसायला पाहिजे आणि 2.5 लाखाचं उत्पन्न याच्यापेक्षा जास्त नसायला पाहिजे. मला कमेंट बॉक्समध्ये ह्या ताईंनी सांगायचं आहे. सारिका खडसे ताईंनी सांगायचं तुमच्या घरामध्ये 4 चाकी आहे का. 4 चाकी जर तुमच्या घरामध्ये नसेल तर 100% सांगतो बिंदास्त रहा. तुम्हाला जोपर्यंत लाडकी बहीण आहे तोपर्यंत पैसे येत राहणार. काळजी करायची गरज नाही. चला पुढचा या ठिकाणी. हॅलो सर. यस नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. चला पुढचा आहे मंजुला शांतीलाल जैन, लाडली बैल योजनाचे पैसे 4200+25006700. अन्नपूर्णा योजनेचे 3 सिलेंडरचे पैसे अजूनही आले नाहीत. सर ओके, आज लक्षात घ्या. अन्नपूर्णा योजना जी आहे, अन्नपूर्णा योजना गॅस सिलेंडर वर्षामध्ये 3 गॅस सिलेंडर या ठिकाणी मोफत भेटतात. मोफत म्हणजे काय, त्याची सबसिडी तुमच्या नावावर येत असते. तर आता अशा कोणत्या ताई राहिल्यात का शिल्लक. बऱ्याच ताईंना पहिला हप्ता 2025 मधला पहिला गॅस सिलेंडर भेटलेला आहे. तर लाडक्या ताईंनो, तुम्हाला एक छोटा प्रश्न विचारतोय. तुम्हा सगळ्यांना या ठिकाणी गॅस सिलेंडरचा पहिला हप्ता भेटला आहे का. 2024 मधले ऑलरेडी संपलेला आहे. 2024 मध्ये बऱ्याच ताईंना पैसे भेटले होते. तिन्हीच्या तिन्ही हप्ते त्यावेळेस भेटले होते. 3 गॅस सिलेंडर 2024 मध्ये भेटले होते. 2025 चालू झालेला आहे आणि 2025 मध्ये जानेवारी फेब्रुवारी मध्ये बऱ्याच ताईंना या ठिकाणी गॅसचे अन्नपूर्णाचे पैसे देखील आलेले आहेत. तुम्हाला अन्नपूर्णाचे पैसे आले आहेत का नाही एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा. आता या ताईंना पैसे आले नाहीत त्याचं एकमेव कारण असू शकतं ते म्हणजे तुमच्या नावावर गॅस सिलेंडर नसणे किंवा तुमच्या घरामध्ये इतर कोणाच्या नावावर गॅस सिलेंडर असणे जिचं लाडक्या बहिणीमध्ये नाव आहे, किंवा तुमच्या पतीच्या नावावर, भावाच्या नावावर किंवा सासऱ्याच्या नावावरती असणं. या ठिकाणी याच्यामध्ये पण तुम्हाला गॅस सिलेंडर भेटणार नाही. किंवा अजून तुमचं सगळं तुमच्या नावावर पण असेल पण गॅस सिलेंडरची सबसिडी ज्या अकाउंटला भेटते त्याला जर तुमचं डेबिट झालेलं नसेल तरी पण पैसे भेटणार नाही. त्याच्यामुळे लाडक्यांनो, ह्या गोष्टी सगळ्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तुमच्या नाव बँक तुमच्या नावावर गॅस सिलेंडर आहे का. तुमचे जे डीबीटीचा अकाउंट आहे तेच सबसिडी अकाउंट तुमच्या ह्याला जोडलेला आहे का. गॅस सिलेंडरला तुमची केवायसी झालेली आहे का गॅस सिलेंडरची. या सगळ्या गोष्टी मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. 100% तुम्हाला पण अन्नपूर्णा योजनेचे पुढचा हप्ता चालू होणार आहे. आणि जर तुम्ही उज्ज्वलाचं तुमच्या नावावर अकाउंट असेल तर 100% त्याचे पण तुम्हाला पैसे भेटतात. काळजी करायची गरज नाही. सगळ्या प्रश्नाचे उत्तर मी देणार आहे, त्याच्यामुळे सर्वांनी पटपट विचारायचं आहे. मला 10वा हप्ता पाहिजे सर. धन्यवाद. ओके यस, 10वा हप्ता तुम्हाला लवकरात लवकर भेटणार आहे. ताईंनो काळजी करू नका. चला पुढचा आहे. दादा थँक यू सो मच, मुझे आज पैसे मिळे मिल. ओके ताईला आज पैसे मिळेल. बहुतेक मागचा हप्ता त्यांना भेटला नसेल.
तो आता हप्ता कधी अकाउंटला जमा झाला असेल. बऱ्याच ताईंना हळूहळू तुम्हाला बोललं होतं की जमा होतात म्हणून काही काळजी करू नका. माझं रेशन कार्ड केशरी रंगाचं आहे. माझ्याकडे 4 चाकी वाहन नाहीये तर चालतंय. काही काळजी करू नका. रेशन कार्ड तुमच्याकडे आहे. 4 चाकी नाही म्हणजे 100% तुमच्या अकाउंटला पैसे येणार म्हणजे येणार. तुमची लाडकी बहिणी योजना बंद पडणार नाही. काळजी करायची गरज नाही. तर लाडक्या बहिणींनो, तुमचे काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये विचारा. पटपट विचारा. माहिती आवडत असेल तर लाईक करायचंय, जास्तीत जास्त शेअर करायचंय आणि दररोज आपले व्हिडिओ बघत राहायचं आहे. आणि चॅनलला कोणी नवीन ताई आले असेल तर सबस्क्राईब करून ठेवा. खूप महत्त्वाचा चॅनल आहे. सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं. इथेच थांबूया. सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. श्री गुरु